चंद्रमोहन बाबा तुम्हाला माझा सदैव आशीर्वाद आहे. चालेल बाबा. येत असतो बाबा. जा. ठीक आहे बाबा. आम्ही तुमच्या सोबत येऊ. 12 महिन्याचा दसऱ्याचा सण हो दादा. बघ सोन्याचं झाड आहे. हो. या झाडाचा पाला तू तोड, या झाडाचा पाला मी तोडतो दादा. आणि सोनं म्हणून लहान थोरांच्या हातात देऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊ. कसे बोलता दादा तुम्ही? समोर सोन्याचं झाड आहे, परंतु नाही दादा, ते आगुट्याचं झाड आहे. आगुटा आहे आणि तुम्ही त्याला स्वर्ण म्हणता. नाही मोहन, ते आबोड्याचं झाड नाही, तो एक महान ऋषी. एका दिवस इंद्रदेवाजवळ तो खोट बोलला. देवाने त्याला श्राप दिला, जा पृथ्वी लोकात आबोड्याचं झाड रोसून तो राशील. तो ऋषी रडायला लागला, म्हणतो की देवा, इतक्या वर्ष तप करून माझा काय फायदा, मला काहीतरी ऊशराप द्या. मग देवाने त्याला ऊशराप असा दिला की वर्षातून एक दिवस असा येईल, सोनं म्हणून तुझा उद्धार होईल आणि सोनं म्हणून तू लोकांच्या हातात जाशील, ते आशीर्वाद देते. जातो. चालेल दादा. दादा, ज्यावेळेस आपण घरून आलो त्यावेळेस तुमचा चेहरा हसरा आणि गुलाबाच्या फुलाप्रमाणे ठवठवीत होता आणि अचानक नाराज कष्टी का म्हणून दादा? मोहन, आज मला आईची आठवण झाली. जी आईने मला जन्म दिलाय ती जर आज असते, आज तिच्या हातात मी सोनं दिलं असतं, तिच्या पाया पडलो असतो, कडकडून तिची भेट घेतली असती रे. पण तुझी आई, तिने सुद्धा मला कुठल्या गोष्टीची कमी केली नाही. मायाचा बाजार तिनेच खरं दाखवलाय. तुला वाटतंय ना नाही दादा? पैसे बोलता, पहिले मी आईच्या महाला जातो, आईच्या हातात सोनं देतो, तिचा आशीर्वाद घेतो. तू बाबांकडे जा. मी आईच्या महालातून आलो, तू आईकडे ये, मी बाबांकडे जाईल. चालेल दादा. ठीक आहे, या. नमस्कार सुखाई. आगे आगे आगे. शिपाई. हाँ,
भिकारी मन शिपाई हे सोनं घे आणि आम्हाला शुभ शुभ आशीर्वाद दे. बहुत मजा होगी. सोनं आहे सोनं. अरे मैं बहुत चिंता में गिर सारे. अरे खर्च पानी के लिए कुछ नहीं था ना, सुनना मिल गया. मेरा मेरा बड़बड़ बड़बड़ कर रहा हूँ, उधर से मेरे ख्यालच नहीं. क्यों रे भाई, इधर आओ. काय झालं दीवाने बन गए तुम. झालं काय मैं चक्कर में गिर गया. म्हणजे सुनना ले बकरी का घास लेकर आए, सुनना बोलना. अरे 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 फेकून दिलं. इन लोग कुछ भी कर तुम. झालं काय बकरी का घास है ना, फेकून दिलं मग. फेकून दिलं नाही तर मग. अरे तशी गोष्ट नाही. 12 महिन्यातून एक दिवस येणारा त्या दिवशी या आबुड्याच्या पाल्याला सोडण्याची हुकमा दिली गेली आणि दुसऱ्यांच्या हातात द्यायचे, वडीलधाऱ्या माणसांच्या हातात द्यायचं सोडणं हे आबुड्याचा पाला आणि त्यांच्याकडनं शुभ शुभ आशीर्वाद घ्यायचं. ते मी तुम्हाला दिलं, तुम्ही फेकून टाकलं. ऐसी बात है क्या? अभी मेरे समझ में आया. तुमच्यात कसं सण येता. अरे हाँ, अपना तो रमजान का महीना नहीं होता क्या, रोजा पकड़ के अच्छे अच्छे कपड़े पहनते, हाथ में दस्ते लेते, पान में मुंह खाते, ए! पान खाते, मुंह में पान खाते, पान में मुंह खाते. लाल मुंह कर घूमते, मोठा मोठा खाते, मीठा मीठा खाते. त्या दिवसात ते मोठं मोठं बंद राहतं. ये भाई, एक काम करा. बात है क्या? हा एक काम करा, तुम्ही बाबांना सांगा तुमचा लहान मुलगा मोहन आलेला आहे आणि तो आत येण्याची परवानगी मागतोय म्हणून. काय हरकत नाही. महाराज या. मोहन आला. आत पाठवून द्या. मोहन, बाबा हे स्वर्ण घ्या आणि मला शुभ शुभ आशीर्वाद द्या. आले बाळा. बाबा अरे तुम्ही आले. अरे तू आला, माझा चंद्र नाही दिसत रे. बाबा दादांना असं वाटलं मला आई नाही आणि मी जर आईंकडे अगोदर गेलो नाही तर मग आईला राग येईल, म्हणून अगोदर माझे दादा आईंकडे गेले, मी तुमच्याकडे गेलो आलो. वा वा, पहिल्या ऋषिकांनो किती उंच विचार आहे हो माझ्या मुलाची. याचा अर्थ तुम्हाला कळला का? याचा अर्थ हा झाला की आधी जर मोहन आईच्या महालात गेला, आईच्या मनात शंका निर्माण होणार की माझा मुलगा होता माझ्याकडे आला, सवतीचा मुलगा होता तो बापाकडे गेला, म्हणून आईच्या मनात शंका निर्माण होईल म्हणून तो आधी आईच्या महालात गेला आणि मोहनला माझ्या महालात पाठवलं. धन्य चंद्रा, किती उंच उंच विचार आहेत रे बाळा तुझे. बंदूक बाळा, बाबा तू जा दोस्त मित्रांकडे सोनं दे, आशीर्वाद घे, थोड्या लोकांचा आशीर्वाद घेऊन आणि काहीतरी आशीर्वाद मिळवायचा. हा, आईंकडे जात असतो मी. जा पण. येत असतो बाबा. काय